हॅलो सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बनवत आहोत चुलीवरची उकडहंडी. त्याच्यासाठी आपण घेऊया आपल्या पांढऱ्या कलरचे कोनफळ, छानपैकी लुसलुशीत असे कोनफळ कापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण पातीचा कांदा छानपैकी चिरून घेतलेला आहे. सोबत आपण त्याच्यासोबत मिरच्या टाकायच्या, तसेच शेगवाच्या शेंगा आहेत त्यांची आपण व्यवस्थित सालं काढून घेऊ आणि छोटे छोटे तुकडे करू. सोबत वेगवेगळ्या प्रकारची दाणे आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला तुरीचे डाळे आहेत, तर शेंगदाणे आहेत, वालपापडी आहे, मटार आहे. स्वच्छपैकी धुवून घ्या. दिसण्यास तर खूप छान दिसते आहे. सोबत घेतली आपण छोट्या मध्यम आकाराची वांगी आणि ती सर्वप्रथम धुवून घेतली. त्याचे 2 तुकडे केले. जास्त छोटे छोटे तुकडे करायचे नाही, आपण मोठेच तुकडे ठेवूया, म्हणजे कसं ते एक एक गोष्ट खाण्यास मजा येते आपल्याला. सोबत आपण घेतलेली आहे मिरचीचे आपण भाग करायचे ते मोठेच करायचे. कोथिंबीरची एक मोठी जुडी घेतली आणि ती सुद्धा आपण व्यवस्थित धुवून कापून घेतली. आपल्या कोनफळासोबत आपल्याला बटाटेसुद्धा टाकायची आहेत. ती आपण बटाट्याचे 2 भाग केले. हे आहे आपले सर्व लागणारे जिन्नस. त्याच्यामध्ये बटाटी आहेत, वांगी आहेत, तसेच आपला चिरलेला पातीचा कांदा, नारळ आहे, सोबत आहे मिरची, नंतर तीळ आणि बाकीचे आपण सगळे जे जिन्नस आहेत ते सर्व आपण एकत्र करून घ्यायचे. तर प्रथम आपण बटाटे टाकली, मग वांगी टाकली, सोबत शेंगा टाकल्या शेंगाच्या आणि नंतर आपण थोडेसे तीळ टाकले. तीळ टाकल्यानंतर आपण मिरच्या टाकल्या. सोबत आपल्या घरातला जो मसाला असतो तो हळद, गरम मसाला आणि सोबत अजून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले नाही, पण मीठ टाकणं गरजेचं आहे. मीठसुद्धा चवीनुसार टाकायचे, तर थोडं जास्त प्रमाणात टाकायचं मीठ. आणि मग हे सर्व कढीपत्ता झाला, नंतर सोबत पातीचा कांदा झाला, नारळ हवा तेवढा आपली थोडी मूठ सैल सोडून नारळ टाकून घ्यायचा. सोबत थोडंसं गूळ टाकायचं, म्हणजे वांग्यातला तो कडवटपणा जरा नाही जातो. हाताने मस्तपैकी व्यवस्थित मिक्स करून घेणे जरुरी आहे. मग घेतले मटके स्वच्छ धुवून घेतले. त्याच्यामध्ये केळीची पानं टाकून पूर्ण आतमधून कवर करून घेतले, म्हणजे जेणेकरून माती आपल्या ह्या भाजीमध्ये जायला नको किंवा चुलीचा जो असतो आपला झळ ती जास्त लागायला नको म्हणून. सोबत आता हे सगळं जे मिश्रण केलं होतं ते आपण त्या मडक्यामध्ये व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहे. मग वरूनसुद्धा आपण केळीच्या पाण्याने त्याला कवर करून घेतलेले आहे. मग चूल लावली. माझ्या मुलांनी आणि मावशीनी दोघांनी मिळून व्यवस्थितपणे अशी चूल लावून घेतलेली आहे. चूल तर मस्तपैकी पेटलेली आहे. आता मग मावशीने जरा व्यवस्थित ते मडकं घेतले, चूल लावली. मावशीचा हात खूप बऱ्यापैकी ह्याच्यात सहभाग आहे. वरती पाणीसुद्धा ठेवले, म्हणजे जसं आपण अधरणाला पाणी ठेवतो त्याप्रमाणे ह्या मडक्यासुद्धा तिने पाणी ठेवले, की जेणेकरून तुमची जी भाजी आहे आतल्या वाफेवर शिजेल. त्याच्यामध्ये अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे. अशा प्रकारे आम्ही आता चुलीवर आपली उकडहंडी शिजत ठेवलेली आहे. मला थोडं टेन्शन येते की आतून करपणार तर नाही ना, किंवा हा झळ व्यवस्थित लागते आहे ना, ह्याचे टेन्शन तर आहेच. बघूया कशी होते उकडहंडी. असं करता करता अर्धा तास झाला. मग थोड्या वेळाने आग थोडी कमी केली, कारण जास्त झोताने कदाचित खालची उकडहंडी करपू शकते. हळूवार विस्तवावरती शेकत ठेवली. बघूया आता काय होते. मग झाली तयार आमची उकडहंडी. मावशीने छानपैकी केळीच्या पानावर हळूहळू मावशी खूप वाफ येते आहे. ती वाफ हातावर येते तरी मावशी एकदम सुंदर प्रकारे ही उकडहंडी बाहेर काढते आहे. वाव, काय दिसते. तयार झाली आमची चुलीवरची उकडहंडी. थँक्यू.